मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. कदाचित हा व्हिडिओ लांबला असेल, विस्तारला असेल, पण हा पूर्णपणे पहा. कारण अकाली मृत्यू कसा येतो, मंत्र आणि तंत्राचा प्रभाव आपल्यावरती कसा पडतो, याचा मी सविस्तर नव्हे तर सारांश मी मांडलेला आहे. ते बघा, लक्षात येईल. म्हणजे तुम्ही अलर्ट राहाल, तुम्ही जागृत राहाल. आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा, इतरांपर्यंत पोचवा. ज्योतिषशास्त्राचा आपल्या आयुष्यावरती कसा प्रभाव पडतो, ह्या खगोलशास्त्राचा आपल्या आयुष्यावरती कसा प्रभाव पडतो, याची मी चर्चा केलेली आहे. त्यामुळे जी ही परिस्थिती आहे, ग्लोबल परिस्थिती आहे, त्याला कारण हे जागतिक परिस्थिती, ही खगोलीय परिस्थिती, ही ज्योतिषीय परिस्थिती. आणि आता हे नकारात्मकता वाढलेली आहे ह्या काळामध्ये. त्यामुळे ह्या युद्धाला आपण सामोरं जातो, त्या घटना घडत आहेत. आणखीन काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे ते येणाऱ्या काळात आपल्याला दिसणारच आहे. पण हा व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, ह्या व्हिडिओचा इंट्रो आहे. म्हणजे तो जो प्रसंग घडला, गंभीर प्रसंग घडला, त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ टाकतोय. तो हा प्रसंग आधी बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय घडलं माझ्यासोबत. दोस्तों, नरेंद्र मोदी जी ने आके इस देश को संबोधन किया, तभी उन्होंने एक ही बात की कि युद्ध रुका नहीं है, हम लोगों ने युद्ध रोका नहीं है, हम लोगों ने चंद दिनों के लिए उसको स्थगिति दी हुई। हमको पाकिस्तान से अभी जो चर्चा करनी है, उस चर्चा के पहले हमको पाकिस्तान से आतंकी चाहिए, वो आतंकी हमें दे दिए। दूसरी चीज़ है कि हम लोग बात करेंगे POK के ऊपर, पाक ऑक्यूपाइड कश्मीर के ऊपर। दोस्तों, ये भी समझना जरूरी है, उन्होंने क्या बात की है, उन्होंने क्या मांग की है, क्या स्थिति में मांग की है। दोस्तों, आपको समझ में आया होगा। ये सब बातें हम लोग को समझनी जरूरी है. वास्तवावर बोलू काहीतरी इस श्रृंखला को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन दबाइए. मेरी बातें समझ में आई तो समझ में आई. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, हा जो विषय आहे, हा मी मुद्दाम घेऊन आलो आहे. त्याच्यामागचा उद्देश एवढाच आहे की माझ्या कन्येला, माझ्या मुलीला काही गोष्टी कळाव्यात. त्याचं काय म्हणतात त्याला, त्या विषयाचं गांभीर्य कळावं, म्हणून मी हा मुद्दाम व्हिडिओ बनवतो आहे. तुम्हालाही त्याचं गांभीर्य कळावं. माझे जे श्रोते आहेत
त्यांनासुद्धा याचं गांभीर्य कळावं, त्यासाठी आम्ही व्हिडिओ घेऊन येतो. उदाहरणादाखल हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, ह्या अगोदर इंट्रोमध्ये जो मी व्हिडिओ टाकला आहे तो तुम्ही पाहिला असालच. त्यावेळी तो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की मी कोलॅप्स झालो, मी पडलो, माझा तोल गेला, मी डळमळलो. मित्रांनो, पण तो जो प्रसंग माझ्याबरोबर घडला ना, तो मला माहिती आहे, तो क्षण, ती वेळ. म्हणून ह्या व्हिडिओला मी जे शीर्षक दिलं आहे ते म्हणजे अकाली मृत्यू. ती वेळ आली होती, पण तो काळ आला होता, पण ती वेळ आली नव्हती. म्हणून ह्या व्हिडिओला मी ते शीर्षक दिलं आहे, अकाली मृत्यू. तो काळ आला होता, पण ती वेळ आली नव्हती. मित्रांनो, काळ आपल्यावरती घात घालायला बसलेलाच आहे, अनेक तऱ्हेने, अनेक मार्गाने, अनेक प्रकारे. आणि त्यासाठी आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. आणि हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये कोण काय करेल, कोणाच्या मनात काय शंका असतील, काय कुशंका असतील, कोणाच्या मनात काय षडविकार असतील, असूया असतील, राग असेल, रुसवे असतील, कोण काय करेल, कोणत्या क्षणी काय करेल सांगता येत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण संशय ठेवायचा. प्रत्येकावर संशय ठेवायचा काही गरज नाही आहे, पण अलर्ट राहणं गरजेचं आहे. कोण काय बोलतो आहे, कशा बाबतीत बोलतो आहे, कुठल्या विषयावर बोलतो आहे, कशा तऱ्हेने बोलतो आहे, त्याच्या मागचा त्याचा उद्देश काय आहे, त्याची उद्दिष्ट काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळी समाजात वावरत असतो तर समाजातील अनेक घटक, म्हणजे आपले शेजारी पाजारी असतील, आपले नातेवाईक असतील, आपले कुटुंबीय असतील, आपले आप्त असतील, प्रत्येकजण आपल्यासोबत कसा वागतो आहे, कोणत्या प्रसंगी कसा वागतो आहे, कुठल्या क्षणी कसा वागतो आहे, काय निर्णय घेतो आहे, काय आपल्या विरोधात कारवाया करतो आहे, काय नेमकं घडते आहे, काय परिस्थिती आहे, काय स्थिती आहे, याचं कारण मीमांसा शोधून काढणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपल्याला निर्णय घेणं गरजेचं आहे, पडताळा करून, विचारपूर्वक. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं मन स्थिर हवं, मन एकाग्र हवं. म्हणून ह्यापूर्वीच तुम्हाला मी म्हणालो होतो की आपलं मन आणि तन जर स्थिर असेल तर आपण ह्या गोष्टी समजू शकतो. जे ब्रह्मांडी तेच पिंडी. ब्रह्मांडात काय आहे तर पंचमहाभूत, आणि ह्या पिंडामध्ये काय आहे, प्रत्येक मनुष्याच्या पिंडामध्ये किंवा प्रत्येक प्राणी मात्राच्या पिंडामध्ये ते पंचतत्व आहे. मनुष्य प्राणी सोडून इतर जे प्राणी आहेत, कीटक आहेत, जे काय आहेत, त्यांच्यामध्ये हळूहळू एक एक तत्व कमी होत जाते. याच्यावरती मी चर्चा केलेली आहे, याच्यावरती मी व्हिडिओ सखोलरित्या तुमच्यासमोर मांडलेला आहे, सविस्तर ते विषय ठेवलेले. त्यामुळे आता मी त्यावरती जास्त काय बोलणार नाही, त्यावरती जास्त वाच्यता नाही करणार. मित्रांनो, पण मनुष्य प्राण्यामध्ये हे पंचतत्व आहे, अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी. आणि ह्याच पंचतत्वाने हे ब्रह्मांड बनलेलं आहे. म्हणून आपण काय म्हणतो, जे ब्रह्मांडी तेच पिंडी. आपण म्हणतो एखाद्याने चमत्कार केला. मित्रांनो, चमत्कार वगैरे हा विषयच अस्तित्वात नाही आहे. जे काय घडते त्याच्यामागे विज्ञान आहे, त्याच्यामागे शास्त्र आहे, आणि याच्यावरती मी चर्चा केलेली आहे. त्या संदर्भात जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. विज्ञान आणि शास्त्र याचा अर्थ काय आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण म्हणतो सायन्स, सायन्स हा शब्द चुकीचा आहे, त्याच्यावरती सुद्धा मी चर्चा केलेली आहे. तर सायन्स काय आहे आणि शास्त्र आणि विज्ञान काय आहे याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. मग हे जे विज्ञान आणि शास्त्र त्यानुसार जर हे ब्रह्मांड असेल, त्या ब्रह्मांडामध्ये हे ऋतुचक्र असतील किंवा इतर चक्र असतील, ते चक्र चालू असतात. मित्रांनो, ह्याच ऋतुचक्र आता ढासळलेलं आहे. म्हणून बघा, आताच काही तासापूर्वी, म्हणजे पहा, सकाळी माझ्या मते एक 10-11च्या आसपास मुसळधार पाऊस पडला. आजचीच गोष्ट आहे. म्हणजे मुसळधार पाऊस पडला जसा जून महिन्यात, जुलै महिन्यात पडतो. याचा अर्थ काय आहे तर हे ऋतुचक्र ढासळलेलं आहे, कारण आपण काय केलं आहे, ह्या सृष्टीचा ऱ्हास केलेला आहे. असो मित्रांनो,
हा विषयसुद्धा महत्त्वाचा नाही, याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते सगळे व्हिडिओ पाहू शकता. सनातनच्या निर्मितीचा सिद्धांतसुद्धा मी मांडलेला आहे. आणि तो निर्मितीचा सिद्धांत काय आहे तर दशावतार. त्या दशावतार विष्णूचे दशावतार, मग त्यांना कसं काय क्रमवार त्याचं मी ते सिद्धांत मांडलं आहे. ह्या सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत मित्रांनो ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ह्या सर्व गोष्टीचा अर्थ कळेल. मी तुमच्या समोर आता जे काय मांडतोय, जे काय ठेवणार आहे, त्याचा तुम्हाला सर्व लक्षात येईल. त्याच्यामागे शास्त्र काय आहे, विज्ञान काय आहे, आणि विज्ञान आणि शास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, मंत्र आणि तंत्र, मंत्र आणि तंत्र, मनावरती ताबा ठेवणं त्यासाठी केलेली वापरलेली विद्या म्हणजे तंत्र, आणि तनावरती ताबा ठेवण्यासाठी केलेली विद्या क्रिया त्याला म्हणतात तंत्र. तन म्हणजे तन, तंत्र लक्षात लगा, तनावरती क्रिया करणं, आणि मंत्र मनावरती क्रिया करणं. एखाद्याला आपण मांत्रिक आणि तांत्रिक बोलतो. आता यांच्या संदर्भात थोडीशी विषय वेगळा येतो. जर तुम्ही ती सिद्धी प्राप्त केली, म्हणजे या पंचमहाभूतांचा जर तुम्ही आपल्या नियंत्रणात आणलं, आपल्या काबूमध्ये आणलं, त्यांना संचलित केलं, त्यांना कार्यरत केलं, तर तुम्ही हे तंत्र आणि मंत्र करू शकता. पण ह्याचा वापर आपल्याला जी विद्या प्राप्त केली आहे या तंत्रातून, ह्या मंत्रातून, या विद्येचा वापर जर आपण चुकीच्या कामासाठी केला, म्हणजे एखाद्या तांत्रिकाने किंवा एखाद्या मांत्रिकाने आपल्या मतलबासाठी, आपल्या स्वार्थासाठी, किंवा दुसऱ्याचं भलं करण्यासाठी, किंवा आपलं भलं करून घेताना दुसऱ्याला आपलं महत्त्व करून देण्यासाठी, किंवा अहंकाराने जर ती तंत्र आणि मंत्र दुसऱ्यासाठी जर वापरला, दुसऱ्याचा नाश करायला, दुसऱ्याचा विनाश करायला, दुसऱ्याचा ऱ्हास करायला जर वापरला, तर आपण त्याला काय म्हणतो तर ती चुकीची गोष्ट म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, काळी विद्या. मित्रांनो, विद्या काळी नसते, कुठलीही विद्या काळी नाही. तिचा जर वापर आपण त्या प्रकारे केलं दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी, दुसऱ्याचं अहित करण्यासाठी, तर त्या विद्येला आपण काळी विद्या म्हणतो. उदाहरणार्थ, परमेश्वराने काय तुम्हाला पाठवलं आहे, एक सुरी घेऊन, चाकू घेऊन समजा पाठवलं आहे तुम्हाला, हा घे चाकू, ही घे सुरी, किंवा ही घे कैची, आणि जा आणि तुझं आयुष्य जग, तथा असतो. आणि तुम्ही या भूतलावर आला, जन्माला आला, आणि त्या सुरीचा वापर कसा करायचा, एखाद्याला भोसकून, एखाद्याचा खून करून आपला उदरनिर्वाह करायचा का, आपला हित साधायचा का, आपला मतलब साधायचा का, किंवा त्या सुरीचा, त्या चाकूचा किंवा त्या कैचीचा वापर करून इतरांचा हित बघून स्वतःचा सुद्धा हित साधायचं, हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता महत्त्वाची गोष्ट, एक दुसरं उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्रजी, मर्यादा पुरुषोत्तम राम, आणि रावण. मित्रांनो, रावण हा जन्मानेसुद्धा आणि कर्मानेसुद्धा ब्राह्मण होता. जन्माने कोणीही ब्राह्मण किंवा क्षत्रिय किंवा वैश्य किंवा शूद्र असत नाही, तो कर्माने असतो. पण रावण हा जन्मानेसुद्धा ब्राह्मण होता, कारण त्याचे वडीलसुद्धा ब्राह्मण होते, ते पांडित्य होते, त्यांना ज्ञान होतं, ब्रह्मांडाचं ज्ञान होतं. रावणाने ते सुद्धा त्यांच्यापेक्षा अगाध ज्ञान मिळवलं. या पंचमहाभूतावर त्यांनी आपली सत्ता मिळवली, या ब्रह्मांडावरती आपली सत्ता मिळवली. पण असं केल्यानंतर त्यांनी त्या विद्येचा, त्या ज्ञानाचा वापर त्यांनी अयोग्य ठिकाणी केला, अयोग्य तऱ्हेने केला. म्हणून आपण त्याला रावण म्हणतो. रावण, जो वण त्याच्यावरती लागून राहिला ना, म्हणजे आपण म्हणतो ना खपली, वण तसाच राहिला, जखम बरी झाली पण तो वण गेलेला नाही आहे, तो डाग राहिला. रावण याचा अर्थ काय, तो डाग. या एका ब्राह्मणाच्या पूर्ण आयुष्यावरती, त्याच्या नावावरती तो वण राहिला, तो डाग राहिला आहे, तो कायम राहिला. आणि आपण मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो, म्हणजे सत्य. रामाचा जर उलटा आपण हे केलं तर मरा म्हणजे मृत्यू, हे सत्य आहे. हे एकमेव गोष्ट सत्य आहे की मृत्यू. बाकीचं सगळं झूट आहे, खोटं आहे, अवास्तव आहे.
बाकी सगळं भ्रमित आहे, बाकी सगळ्या गोष्टी दिशाभूल करणारे आहेत, ह्या भौतिक आहेत, त्या टिकाऊ नाही आहे, त्या काही काळासाठी आहे. म्हणजे कसं हे आपलं काय म्हणतात, कचाकडी कशी चकाकते काही काळापुरती, बेगड जे असते ते चकाकते, याचा अर्थ ते चांदी किंवा ते सोनं नाही असं चकाकला म्हणून. एखादा लाकडा ह्याचा आपला काचेचा तुकडासुद्धा चकाकतो, म्हणजे तो हिरा नसतो, हा त्याचा अर्थ आहे. मित्रांनो, आता आपण वास्तवाकडे जाऊया, विषयाकडे येऊया. जी घटना घडली, जे तुम्ही माझ्या इंट्रोमध्ये जो व्हिडिओ बघितला आहे त्या व्हिडिओकडे वळूया. त्यावेळेला माझ्यावरती तो काळ आला होता, त्या काळाने आघात केला होता, पण ती वेळ आली नव्हती. मला त्यावेळी जाणवत होतं व्हिडिओ बनवताना. तो व्हिडिओ बनवताना ह्यापूर्वी म्हणजे 2 व्हिडिओ बनवलेत मी. एक व्हिडिओ बनवून झाला, पण मला वाटलं कुठेतरी अर्धवट राहिलं, म्हणून मी दुसरा व्हिडिओ बनवायला घेतला. आणि दुसरा व्हिडिओ बनवायला घेतल्यानंतर हळूहळू आणखीन माझी स्थिती खालावत गेली. पण मला जाणवते काहीतरी माझ्यावरती ताबा मिळवतो आहे, काहीतरी माझ्यावरती कंट्रोल करतो आहे, काहीतरी कुठली तरी गोष्ट माझ्यावरती नियंत्रण करते, हे मला जाणवत होतं. मी अलर्ट झालो, मी सक्रिय झालो. मित्रांनो, म्हणून मी म्हणालो आपलं मन स्थिर पाहिजे, मन एकाग्र पाहिजे. म्हणून तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही जप करा, तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही ध्यानधारणा करा. म्हणजे तुम्ही आपल्या मनावरती नियंत्रण आणू शकता, कंट्रोल करू शकता. म्हणजे हे जे काय प्रसंग येतात, ज्या काय गोष्टी घडतात, त्या गोष्टी आपण ओळखू शकतो, समजू शकतो. मित्रांनो, ह्यापूर्वीसुद्धा अनेक असे प्रसंग माझ्यावरती घडून गेलेले आहेत. अनेक असे व्हिडिओ बनवताना सुद्धा त्याच्यात त्या गोष्टी निदर्शनात आलेल्या आहेत. त्याचा मी उल्लेखसुद्धा केलेला आहे वेळोवेळी. मी ते सर्व व्हिडिओ एकत्र करून, ते सगळे प्रसंग एकत्र करून एक व्हिडिओ मी अपलोड करेनच. यापूर्वीचा एक मी व्हिडिओ बनवला होता, घात घालते, घात लावून बसली आहे, ती झडप घालते, हा सुद्धा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. आता ती घार आहे, ती गच्चीवर फिरते, इतरसुद्धा त्या गच्चीवर येतात, शेजारी पाजेरी असेल किंवा माझी मुलगीसुद्धा जाते पाणी घालायला. पण तिला हा प्रसंग कधी अनुभवता आला नाही किंवा हा प्रसंग तिच्याबाबत घडला नाही. तो माझ्या बाबतीत का घडतो? कारण मी त्याच्यामध्ये ते सविस्तर मांडलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता, घारीने घातलेली झडप. मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, भौतिक गोष्टी म्हणजे तांत्रिक आणि मांत्रिक, किंवा एखाद्या आपले जे आप्तेष्ट आहेत, आपले शेजारी पाजारी आहेत, आपल्या समाजातले कोणी असे समाजकंटक आहेत जे आपल्याबद्दल असूया बाळगतात, त्यांच्या मनात आपल्याबद्दल षडविकार आहेत, अशा आपल्या अवतीभोवती लोक असतातच. आणि हा प्रत्येकजण तांत्रिक मांत्रिकाकडे जातो असं नाही आहे. त्यांच्या ज्या ऊर्जा आहेत ना, इच्छा, त्या माणसाला वाटोळं होऊन दे. आपण म्हणतो नजर लागते, नजर लागते. नजर लागणं म्हणजे काय? त्यांची जी इच्छा आहे, ती प्रबळ इच्छा आहे, त्या प्रबळ इच्छेचा आपल्यावरती प्रभाव पडतो. नजर लागते म्हणजे नजरेने काय होत नाही, त्यांच्या त्या बघण्यामुळे काय होत नाही, त्यांच्या त्या इच्छेमुळे होते. मित्रांनो, लक्षात आलं का? ती ऊर्जा काम करते, कार्यरत होते. त्याच्यामागे शास्त्र आहे, विज्ञान आहे. आता याच्यावरती मी उदाहरणार्थ बरेच वेळा त्याचं उदाहरणादाखल मी गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे तानसेन यांनी मेघमल्हार गायला आणि पाऊस पडला, आणि दीप राग गायला आणि दीप पेटवले. म्हणजे राग गाताना त्या ब्रह्मांडाशी तो एकरूप झाला. त्या रागाचा ध्वनी आणि ब्रह्मांडातील असलेली ऊर्जा यांचं काय झाले, अभिक्रिया झाली, आणि मग तो पाऊस पडला, आणि मग ती अग्नी पेटली. मित्रांनो, तसंच आपल्या मनातले निघालेले ध्वनी, आपल्या मनातले निघालेले विचार, आपल्या मनातले निघालेले शब्द हे स्वतःला सुद्धा घातक असतात आणि इतरांना सुद्धा घातक असतात. म्हणून बघा मित्रांनो, एखादी स्त्री प्रेग्नंट असेल, गर्भवती असेल, तर जुनी माणसं काय म्हणायची की बाबा तू शास्त्र वाच, ग्रंथ वाच, तू पुराण वाच, देवाचं नामस्मरण कर, गीता वाच, गीता पठण कर, वगैरे वगैरे का सांगायचे? तर तिच्यावरती ती ज्यावेळी ती वाचत असेल त्यावेळी त्या अर्भकावरती त्याचे संस्कार होते. कारण
महाभारतामध्ये एक उदाहरणादाखल अभिमन्यूने आपल्या आईच्या गर्भात जे चक्रव्यूह ऐकलं होतं, जे चक्रव्यूह अर्जुनाला सांगत होता श्रीकृष्ण, पण ते अर्धवट त्याच्या आईने ऐकलं आणि ते अर्धवट ऐकल्यामुळे आणि ती झोपी गेली. त्यामुळे चक्रव्यूहामध्ये तो घुसला, पण चक्रव्यूहातून बाहेर पडू शकला नाही, कारण पुढचं ज्ञान त्याच्याकडे नव्हतं. कारण जर ते पूर्ण तिने ऐकलं असतं तर चक्रव्यूह भेदून तो बाहेर पडला असता. मित्रांनो, पण ही श्रीकृष्णाने केलेली सगळी योजना होती. कारण पुढे जे काय घडणार होतं, पुढे जे काय घडवायचं होतं, ती सगळं नियोजन होतं. श्रीकृष्णाला माहीत होतं काय काय घडणार आहे, काय काय प्रसंग येणार आहे. कारण महाभारत हे धर्म आणि अधर्माची ही लढाई होती. आता जे युद्ध घडते भारताने छेडलेलं युद्ध आहे, ते सुद्धा धर्म आणि अधर्माचं आहे, ना की हिंदू मुसलमानाचं आहे, ना की भारत पाकिस्तानचं आहे. हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. धर्म आणि अधर्म, प्रत्येक युद्ध, प्रत्येक लढाई हे धर्म आणि अधर्माची असते. आता धर्माच्या बाजूने कोण आहे आणि अधर्माच्या बाजूने कोण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, जे अतिरेकी आहेत किंवा जे पाकिस्तानी कारवाया करत आहे ते सगळे अधर्मी आहेत. त्यांना ह्या सृष्टीशी, या मानवजातीशी काही लेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त आपला मतलब साधायचा आहे. हा इस्लाम कुराण, त्या कुराणामध्ये वास्तवात काय आहे हे बाजूला ठेवून त्याच्यात एक 20-25 आयते, म्हणजे मराठी आपल्या सनातन संस्कृतीप्रमाणे श्लोक त्याच्यात घुसवले गेले. आणि त्या श्लोकामुळे हे जे इस्लामिक कट्टरपंथी तयार झालेत ना, ते ऐकून, कारण त्या अल्लाशिवाय दुसरा कोणी नाही आहे. त्या श्लोकाप्रमाणे जिहाद पुकारा, त्या श्लोकांप्रमाणे काफिर आहेत, म्हणजे जे गैरमुसलमान आहेत ते काफिर आहेत. त्यांना तुम्ही कसंही संपवा, मग त्यांचा जीव घ्या, प्राण घ्या, त्यांची हत्या करा, काही करा, पण त्यांना संपवा, या भूतलावरून नष्ट करा. पण असं असताना सुद्धा ते आपसात सुद्धा लढत आहेत. सुन्नी आणि दुसरा कोणतो, त्या म्हणजे दोन. आता ते काय कुठला देश, त्या देशामध्ये त्या गोष्टी घडल्या, मुस्लिम देशामध्ये सुन्नी आणि आता तो शब्द विसरलो मी, तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे ते आपसात सुद्धा लढत आहेत. त्यांना काही देणं देणं नाही आहे, त्या इस्लामशी काही देणं नाही. असो मित्रांनो, इथे विषय आपला परत विषयावर येऊया. विषय भरकटला तर तो प्रसंग माझ्यासमोर आला. मला काहीतरी काहीतरी घडते आणि मी कोलॅप्स झालो. पण मी सावध होतो, मी अलर्ट होतो, त्यामुळे मी सावरलो. अन्यथा माझा त्या क्षणी प्राण गेला असता. का तर ती वेळ आली होती, तो काळ आला होता, पण ती वेळ आली नव्हती. म्हणून म्हणालो, यापूर्वीसुद्धा म्हणालो, अकाली मृत्यू कसा ओढवतो, तर त्याला कारण आपणच त्याला साथ देतो, आपणच घाबरतो, आपण भयभीत होतो आणि ती घटना घडते. त्यानंतर मी कसाबसा घरी आलो आणि ते घरी आलो त्यावेळी तो शेजारच्या आमच्या एका गाडीवाल्याच्या जो गाडीवरती हे असते, काय म्हणतात त्याला, कॅरियर असतो, त्या कॅरियरचा एक पाय तो माझ्या पॅन्टीला अडकून आला होता. कारण तिथे ते कॅरियर ठेवलं होतं. पोरगे म्हणतात, अरे कॅरियरचं ते हे कुठे घेऊन आला, काय घेऊन आलं, ते पॅन्टीला अडकून आलं होतं. त्यामुळे मी स्थिर नव्हतो, भानात नव्हतो. काही मिनटं, काही सेकंद मी एकदम हे झालो होतो, भान विसरून गेलो होतो. पण मी स्वतःला काय केलं, अलर्ट केलं, स्वतःला सावध केलं, स्वतःला सांभाळलं, आवरलं, सावरलं आणि मी कसाबसा घरी पोचलो. आणि पुढे काय करायचं ते मी केलं. मंत्र म्हणालो आणि तंत्र म्हणालो. स्वतःच्या मनावरती ताबा मिळवला, स्वतःच्या तणावरती ताबा मिळवला आणि आलेल्या प्रसंगातून मी बाहेर पडलो. मित्रांनो, ह्या गोष्टी घडत आहेत. यापूर्वीसुद्धा 2022मध्ये अशी माझ्यावरती एक घटना घडली होती, पण ती घटना शारीरिक होती. म्हणजे मला ट्रेस आला होता 2022मध्ये. त्यावेळी मी 21-22च्या दरम्यान, त्यावेळी मी ह्याला होतो, आपला देवगडला होतो
आणि एकदम मला टेन्शन आलं होतं कामधंद्याचं, ह्याचं त्याचं. आता कोरोनामुळे सगळी वाट लागलेली आहे, काय पुढे होणार. माझ्या मुलीबद्दल एक ट्रेस आला होता, टेन्शन आलं होतं, पुढे तिच्या भवितव्य काय वगैरे. आणि त्या ट्रेसमुळे माझी एकदम नजर एकदम हे झाली, म्हणजे 10 फुटावरचं दिसायचं बंद झालं. पण मी लगेच माझी नाडीत चिकित्सा केली, शांत झालो. माझ्या लक्षात आलं की माझ्या ब्रेनवरती परिणाम झाला आहे, माझ्या मेंदूवरती परिणाम झाला आहे. मग मी स्वतःला सावरलं. मुंबईला आल्यानंतर मी वैद्यकीय तपासणी केली, म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये सुद्धा केलं आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा केलं. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 2 ठिकाणी केलं. त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की तुमच्या ब्रेनवरती आघात झालेला आहे. मग मी स्वतःवरती उपचार केले. आता मी स्टेबल आहे. 90% माझ्यात इम्प्रूव्हमेंट आहे, प्रगती आहे, मला दिसते आहे. मित्रांनो, म्हणून आपण म्हणतो इम्युनिटी, रोगप्रतिकार शक्ती. जशी आपली रोगप्रतिकार शक्ती शारीरिक असते तशी मानसिकसुद्धा असते. आणि ती मानसिक रोगप्रतिकार शक्ती आपण मनावरती ताबा ठेवून मिळवू शकतो. तेच तुम्हाला सांगायचं आहे. कोरोनाने आपल्याला हीच गोष्ट शिकवली की तुझी रोगप्रतिकार शक्ती तुला वाचवू शकते, तुला स्टेबल ठेवू शकते. कारण मला 3 वेळा कोरोना होऊन गेला आणि ती 3 वेळा जो प्रसंग निर्माण झाले माझ्या आयुष्यात, त्याच्यात मी कसं सर्वाईव्ह केलं, कसा बाहेर पडलो, याचे एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याच्यावरती सुद्धा मी सविस्तर आता बोलणार नाही, तुम्ही ते जाऊन पाहू शकता. म्हणजे आपलं तन आणि मन हे स्टेबल असेल तर आपलं काय राहते, आपण आपल्या शरीरावरती ताबा मिळवू शकतो. माझ्या मुलीने घाबरली ती एकदम, काय घडलं, काय होते. बाबा एकदम असे अनकॉन्शियस झालेत, काय आलेत, मी काय बोलतोय काय नाही बोलतोय तेही तिला कळत नव्हतं. मग चहा पाणी केल्यानंतर आणि जेवण बनवायलाच ती घेणार होती. आता जेवण कुठे बनवणार, कारण आम्ही नाश्ता पाणी करत नाही, काय डायरेक्ट जेवतो 10-11 वाजता. मग तिने लगेच चहा पाणी केली, चहा नाश्ता केला, मी स्टेबल झालो. मग आम्ही वैद्याकडे म्हणजे डॉक्टरकडे जाऊन आलो, जो नेहमीचा डॉक्टर आहे. त्याने सर्व ब्लड प्रेशर, माझं डायबिटीस वगैरे जे काय असतील ते सर्व चेक केलं, नाडी चिकित्सा केली. म्हणाल तुम्ही नॉर्मल आहात. मग त्याने विचारलं असं काय घडलं. मग त्यांना तो व्हिडिओ दाखवला मी, म्हणून असं काय घडलं, तुम्ही सगळं नॉर्मल आहात, फिट आहात शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या, मग असं काय घडलं. आता त्यांना मी थोडीच सांगणार आहे, पण हा व्हिडिओ त्यांनाही मी पाठवून देईन की नक्की काय घडते, काय असते. तंत्र आणि मंत्र, आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांचे विचार, त्याच्या मुखातून निघालेले शब्द, त्यांच्या मनातून निघालेले शब्द आपल्या आयुष्यावरती कसे प्रभाव मिळवू शकतात. आणि मित्रांनो, माझे दुश्मन काही कमी नाही आहे. प्रॉपर्टीसाठी, जाहिरातीसाठी अनेक आहेत. मग शेजारी पाजारी असो, नातेवाईक असो, आप्त असो, कोणी असो. अगदी म्हणतात ना, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, गावापासून मुंबईपर्यंत आहेत. हळूहळू त्या गोष्टी उजेडात येतील. ती वेळ माझ्यावरती येऊ नये, त्यांची भिंग फोडायची वेळ माझ्यावर येऊ नये, त्यांचे मुखवटे उतरवण्याची वेळ माझ्यावर येऊ नये, ही मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. म्हणून श्रद्धा आणि सबुरी माझे सद्गुरू साईबाबा आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझं आयुष्य मी करतोय, जगतोय, निर्णय घेतोय. प्रभू रामचंद्रजी, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज असे अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांचा आदर्श आपण नजरेसमोर ठेवून त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे. पण शेवटी काय, अधर्म्याचा शास्त्रानं नसेल तर शस्त्राने वध करणं गरजेचं आहे. शेवटी अधर्म्याचा वध हा शास्त्राने नव्हे तर शस्त्राने करणं गरजेचं आहे. जसा रावणाचा वध शेवटी प्रभू रामचंद्राजीने केला, जसं महाभारत घडलं आणि शस्त्राचा वापर केला गेला. आणि शास्त्रानेच सर्व घडते असं नाही आहे, पण तो काळ, वेळ, परिस्थितीनुसार षडविकाराने नव्हे, षडविकाराने ग्रस्त होऊन नव्हे, मन शांत ठेवून. आता बस 100 चुका झाल्या आहेत. आता त्या शिशुपालाच्या 100 चुका झाल्या आहेत. आता 100वा चूक त्याने केल्यानंतर त्याला शिक्षा दिली आहे श्रीकृष्णाने आणि त्याचा वध केलेला आहे. म्हणजे आपले 100 चुकांचा घडा भरवायचा की नाही, भरून घ्यायचा की नाही, हा त्याचा प्रश्न आहे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेली आहे, कुठली
तर ती बिरबलाची माकडिणीला त्याने त्या विहिरीमध्ये सोडलं होतं आणि पाणी सोडलं. मग त्या माकडिणीने त्याच्या पिलाच्या डोक्यावर पाय ठेवून ती बाहेर पडली. पण मी जर त्या ठिकाणी असेल तर काय केलं असतं, तर शर्थीचे प्रयत्न केले असते त्या पिलाचा जीव वाचवण्यासाठी. आणि ते शर्थीचे प्रयत्न करून मी त्या पिलाचा जीव वाचवला असता, अन्यथा मी त्याच्याबरोबर जलसमाधी घेतली असती. पण एवढं केल्यानंतरसुद्धा ते पिल्लू मलाही डुबवते, मलाही बुडवून मारते. मग मी त्याच्या डोक्यावरती पाय ठेवून बाहेर पडलो. शेवटचा प्रयत्न, संधी दिली, पण संधी दिल्यानंतरसुद्धा तो बदलत नसेल, मग शेवटचा घात, फटका, तो म्हणजे काय, तर डोक्यावर पाय ठेवून बाहेर पडणं. कारण आपला जीव हा महत्त्वाचा आहे. प्रत्येकजण स्वतःवरती प्रेम करतो, मित्रांनो लक्षात आलं. पण कधी शर्थीचे प्रयत्न करून त्याचा जीव वाचवत असूनसुद्धा समोरचा जर जीव वाचवत नसेल, तर शेवटी त्याच्या डोक्यावर पाय ठेवून बाहेर पडणं आवश्यक आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मित्रांनो, अधर्माला गाडणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे आता नरेंद्र मोदीजी सुद्धा चाललेले आहे. म्हणून मी ह्या व्हिडिओच्या अगोदर तो एक व्हिडिओ बनवला आहे, 56 इंच की छाती क्या कर रही है. त्याच्यामध्ये मी सर्व खुलासा केलेला आहे. नरेंद्र मोदीजी नक्की काय करत आहे, जाऊन पहा तो व्हिडिओ. सध्या यूट्यूब मला प्रमोशन करत नाही आहे त्या माझ्या चॅनलवरती, त्यामुळे व्ह्यूवर्स मिळत नाही आहेत मला. असो, एक जरी व्ह्यूवर्स असेल तरी मी ते व्हिडिओ बनवणार, माझे विचार मी लोकांपर्यंत मांडणार, माझं ज्ञान मी लोकांपर्यंत पोचवणार. मित्रांनो लक्षात आलं का काय घडलं ते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आणि वेळ का आली नाही, कारण मी सतर्क होतो, सावध होतो, त्यामुळे ती वेळ माझ्यावरती मी येऊ दिली नाही. यापूर्वीसुद्धा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे एका व्यक्तीवरती. त्या व्यक्तीचा उल्लेख नाही मी केला आहे, की तिचा प्राण जाता जाता मी तिथे उपस्थित होतो म्हणून तो वाचलेला आहे, नाहीतर अकाली मृत्यू झाला असता. आणखीन एक शेवटचं उदाहरण देतो मित्र. मी आता नुकतंच रत्नागिरीमध्ये कामासाठी गेलो होतो. तेव्हा एक माझा नातेवाईक आहे. त्या नातेवाईकाच्या पायाला जखम झाली होती, ती जखम जडवली होती. मी त्याच्यावरती उपचार केले, स्वतःहून स्वतःच्या हाताने ती साफ केली, उपचार केले, आणि ती जखम बरी व्हावी म्हणून त्याचं दुखणंसुद्धा मी काढून घेतलं. मित्रांनो, हे करू शकतो आपण. लक्षात आलं का. दुसऱ्याचा जो त्रास आहे, दुखणं आहे, हे आपण त्याचा हिस्सेदार बनवू शकतो. कारण मी बघितलं की खरोखर ही गोष्ट घडते आहे का. मी तो प्रयोग केला आणि ती घटना घडली, पण माझा पाय सुजला होता त्यानंतर. कारण ते दुखणं मी काढून घेतलं होतं, त्याचा पाय बरा झाला. नंतर मी माझ्या पायावरती उपचार केले. मित्रांनो लक्षात आलं का. असा अनेक वेळा मी माझ्या मुलीसाठी सुद्धा गोष्ट केलेली आहे, तिला सपोर्ट करण्यासाठी किंवा तिला प्रोटेक्ट करण्यासाठी. त्याचासुद्धा अनुभव आहे. उदाहरणार्थ, सद्गुरू साईबाबाने त्या ह्याचा मृत्यू स्वतःवर ओढून घेतला आणि स्वतःचे प्राण दिले त्याच्या बदल्यात. त्याचा मृत्यू होता. मित्रांनो लक्षात आलं, कारण त्याने बाईजाबाईला शब्द दिला होता की मी तुझ्या मुलाची जोपासना करेन, त्याचं संरक्षण करेन. याचा अर्थ लक्षात घ्या. ते ब्रह्मांड ज्ञानी होते. त्यांचा ह्या ब्रह्मांडावरती हे होतं, कंट्रोल होतं, नियंत्रण होतं. अजून मी त्या स्टेजला पोचलेलो नाही मित्रांनो, पण प्रयत्न करतो या पंचमहाभूतावरती नियंत्रण मिळवण्याचा. ते तुम्हीही मिळवू शकता, तुम्ही हे अंमलात आणू शकता. कारण प्रत्येकाच्या मनुष्य प्राण्यामध्ये हे पंचमहाभूतं आहेत, जे ब्रह्मांडी ते पिंडी. मित्रांनो लक्षात आलं असेल काय आहे, काय प्रसंग आहे, काय वास्तव आहे. आता याच्यावरती आणखीन मी जास्त काय चर्चा करत नाही, कारण व्हिडिओचा विस्तार वाढतो आहे. परत कधी वेळ आली तर आणखीन त्याच्यावरती चर्चा करू आपण. पण तुम्ही तो माझा व्हिडिओसुद्धा पहा, वास्तवावर बोलू काहीतरी. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, तो नक्की बघा. कुठला व्हिडिओ, तर नरेंद्र मोदीजींबद्दल आहे. तो काय नाव त्याला दिलं, शीर्षक मी 56 इंच की छाती. म्हणजे काय ते कुंकू नाही,
ते त्या ह्याला ऑपरेशनला काय नाव दिलं होतं बघा. आता जरासं मी हे झालो, गडबडलो. सिंदूर ऑपरेशन. ह्यानंतर नरेंद्र मोदीजीने ची छाती 56 इंच की छाती कुठे गेली हिंदीमध्ये बनवला आहे. तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि तुमच्या ह्या व्हिडिओशी सुद्धा त्याचं एक लिंक लागेल. नक्की काय आहे, वास्तव काय आहे, सनातनी वास्तव काय आहे, नरेंद्र मोदीजी नक्की काय करत आहेत, सनातनी वास्तव. आणि फक्त तेवढा व्हिडिओ बघू नका, इतर माझे जे आहेत व्हिडिओ ते सुद्धा बघा. आणि माझ्या प्रत्येक चॅनलला सनातनी वास्तव, बोलायचं तरी काय, आणि वास्तवावर बोलू काहीतरी, आणि नाटुकली, या चारही चॅनलवर जाऊन माझे ते व्हिडिओ पहा. त्यांना लाईक करा, शेअर करा, त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले विचार मांडा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला त्यांच्या नोटिफिकेशन येतील. मी माझं वास्तव, माझं ज्ञान, माझं नॉलेज तुमच्यासमोर मांडतो आहे, माझं शेअर करतो आहे. मला एक शिक्षक होण्याची खूप इच्छा होती, पण मी शिक्षक म्हणून काम करू शकलो नाही. तर OBC ह्या एका जातीमुळे असो. मित्रांनो, याच्यावरती मी विषय बनवेन. OBC हा टॅग माझ्या समोर लागल्यामुळे असो. आता हा विषय महत्त्वाचा नाही. तर काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि अकाली मृत्यू टाळू शकलो. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.